उजव्या साईडला या, जागण्यासाठी जागा द्या, जागण्यासाठी सर्वांनी जागा द्या. उजव्या साईडला बसण्याची व्यवस्था आहे, पूर्ण मंडळींनी बसून घ्यावं, कार्यकर्त्यांनी बसून घ्यावं. पुरुष मंडळीनं जिथं आहे तिथं बसून गेले. मंडपाने ब्रॅकेट काढून घ्या, मंडपाने ताबडतोब ब्रॅकेट काढून घ्या. पाहिजे मागचे उजव्या साईडचं ब्रॅकेट काढून घ्या. मंडपाने लवकर ताबडतोब समोर महिलांना जाऊ द्या. मागचे पण ब्रॅकेट काढून घ्या लवकर ताबडतोब. ब्रॅकेट काढून पुढे जाऊ द्या. महिलांना पुढे जाऊ द्या. आवाज बसा. हॅलो, जिथं जागा मिळेल पुरुष मंडळीला विनंती आहे, जिथं जागा मिळेल तिथं बसा. गर्दी करू नका, संयम राखा, शांततेचं सहकार्य करा. हॅलो, मंडपाने पाठीमागचं ब्रॅकेट काढून घ्या उजव्या साईडचं. आणि पुरुष मंडळींना विनंती आहे की स्टेजच्या उजव्या साईडला या ठिकाणी पाठीमागं जागा आहे, त्या ठिकाणी बसून घ्यायचंय. कोणी उभं राहू नका, बसून घ्या. नगरपालिकेच्या स्टेजवरती थोड्याचा जमा चालू आहे, सर्वांनी बसून घ्या. उजव्या साईडला भरपूर जागा आहे. पुरुष मंडळींनी या ठिकाणी गर्दी न करता पाठीमागं बसून घ्या. संबोधित करण्यासाठी आमदार नामदार तानाजीराव सावंत साहेब इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी, त्यांचं विचार ऐकण्यासाठी मदत आपण सर्वांनी शांतता प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. शांत बसण्याची आवश्यकता आहे. भरपूर जागा आहे. जिथं जागा मिळेल तिथं बसण्याची व्यवस्था करू नका. फक्त पदाधिकारी राहतील. स्टेजवर कुणीही गर्दी करू नका, फक्त पदाधिकारी राहतील. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की जय. ज्या महिला उन्हात बसल्या, ज्या महिला उन्हात बसल्या त्यांनी प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत महिला भगिनी, मतदार बंधूंनी, भगिनींनो, या ठिकाणी आपल्याला साहेबांचं मार्गदर्शन जास्त आहे. त्यासाठी काही आणखीन वक्ते बोलणारे तर त्यांना वक्त्यांना विनंती करतो की कृपया प्रत्येकाने आपापलं मत थोडक्यात व्यक्त करावं. यानंतर मी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रामराजे साळुंखे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. महाराष्ट्राची गुरुस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः मी मानाचा मुद्रा करतो. नंदन जगदाळे वरती स्टेजवरती यावे. आज आपल्या 243 मतदारसंघातील आपले कार्यसम्राट आमदार माननीय तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रचारार्थ जमलेल्या सर्व माहितीचे पदाधिकारी व समस्त बंधू भगिनी व माता भगिनी सर्व आपल्या मी 2 शब्दामध्ये सांगणार आहे. आदरणीय धनंजयदादा सावंत साहेब आपण वरती स्टेजवरती यावे. आपल्या सावंत साहेबांच्या मार्फत जो आपल्या भूमनगरीचा, जो आपल्या मतदारसंघाचा मंडपाने समोरचे दोन्ही ब्रॅकेट काढून घ्या काय पालक झालेला आहे. आणि आपल्याला जो सावंत साहेबांच्या मार्फत जो राहिलेला विकास करायचा आहे, त्यामुळे आपण आदरणीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांना प्रचंड अशा बहुमतांनी येणाऱ्या 20 तारखेला 1 नंबरचं बटन, 1 नंबर माणूस बाणासमोरील बटन दाबावे व आपल्या तानाजीराव सावंत साहेबांना बहुमताने सर्वांनी विजयी करावे. एवढे माझे 2 शब्द बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र.
यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय शिवाजी अण्णा भोईटे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार थोडक्यात व्यक्त करावेत. पाणी घेऊ पाणी. राजा चले बाजार और कुत्ते भोके हजार अशा या भोकणाऱ्याला आपल्या पवित्र अशा विकास कामातून चोखपणे उत्तर देणारे. त्याचप्रमाणे 23 तारखेला ज्यांच्या विजयामुळं या मतदारसंघामध्ये गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण होणार आहे. कंठाळ्या बसणाऱ्या आदल्याच्या तोफाच्या आवाजानं हा आसमान जाणून जाणार आहे असे धनुष्यबाण चिन्हावरील शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक नामदार तानाजी सावंत साहेब. अरे दम में दम नहीं, दम में दम नहीं, खैर करो जानकी तुतारी वाला जरा सामने तो देख, तलवार खड़ी है शिवसेना की, तलवार खड़ी है शिवसेना की. समंदर से जो टकराता है उसे तूफान कहते हैं और तूफान से जो टकराता है उसे ही नामदार तानाजी सावंत कहते हैं. अरे कावळेने कितीही ढोपराला मोरपीस लावले तरी तो कधी मोर होऊ शकत नाही. तुतारीवाल्याने कितीही आव्हानला तरी तो आता पुन्हा आमदार होऊ शकत नाही, पुन्हा आमदार होऊ शकत नाही. या ठिकाणी मला एवढं सांगायचंय, शिवसेनेचे मर्द मावळे आम्ही, दुबळे आम्हा समजू नका. अरे तुतारीवाल्यानो चिदळ्या चिदळ्या करून टाकू, नाद आमचा करू नका, नाद आमचा करू नका. आज खऱ्या अर्थानं कुस्तीच्या फळाचे फक्त 3 दिवस बाकी राहिले. आपल्याला तुल्यबळ असा पहिलवान आपल्या समोर उभाच नाही. 2019ला 33,000 मतांनी पाडलेला पडेल छाप उमेदवार आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. आणि म्हणून वाटलं होतं कुठेतरी कुस्त्या रंगतदार होतील, परंतु त्या कुस्ती काय आपल्याला चुरशीची बघायला भेटत नाही. हलकी वाजल्यावर एखादा रोडक्या पहिलवानाचा जसा फुरफुरत गुरगुरत त्या पद्धतीनं तुतारीवाल्याची गत या ठिकाणी झाली आहे. अंगात नावचाल नसताना तो सारखाच बुका ठोकतोय. आता ह्याला म्हणावं तरी काय. आता ह्याच्या संग कुस्ती धरावा, जुन्या काळातील पहिलवान म्हणून इज्जत द्यावा, तर सारख्याच बुका ठोकतोय. आणि कुस्ती धरावा तर त्याची अवकाश 1.5 टांग एका थपडी. आणि म्हणून हा पहिलवान आपल्या समोर टिकाव धरू शकत नाही. अरे या जन्मी तर नाहीच नाही, त्याला आपल्या संग कुस्ती करायला पुढचा जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणून त्यांच्या 15 वर्षाची कारागिरी आपण सर्वांनी पाहिली. ही जनता अतिशय त्यांच्यावर नाराज आहे. आणि म्हणून 20 तारखेला यांना चितपट करून 4 मुद्द्या चित करून त्याला आसमान दाखवल्याशिवाय ही जनता कदापि राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर 15 वर्ष प्रदीर्घ कालावधीसाठी या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं राहणं म्हणजे हा एक फार मोठा अपघात होता. विकासाच्या महामार्गावर एक टपर स्पीड ब्रेकर होता. 15 वर्षामध्ये यांनी केलं काय तर फक्त टकल्या माणसाला कंगोळ विकायचं यांनी काम केलेलं. आणि म्हणून या ठिकाणी विधानसभेमध्ये कधी पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य अशा ज्वलंत प्रश्नावर त्यांनी विधानसभेमध्ये कधीही तोंड उघडलेलं नाही. ज्वलंत प्रश्न मांडून त्याच्या समस्या सोडवण्याचं काम केलेलं नाही. या महाराष्ट्रातील सर्वात मुका
आणि अकार्यक्षम म्हणून आमदार कोण असेल तर तो तुतारीवाला. अरे मतदारसंघाचा विकास तर सोडाच, पण साधा गिरवलीचा याला विकास करता आला नाही. मागे दुष्काळ पडला होता, दुष्काळामध्ये गिरवलीची जनता पाणी पाणी करीत होती. त्यावेळेस ह्या पट्ट्याने एक टँकर सुद्धा पाण्याचं त्या ठिकाणी पुरविलेलं नाही. माननीय आमदार सावंत साहेबांनी त्या ठिकाणी 2 महिने 2 टँकरनी माता मावल्याच्या घराघरामध्ये दारादारामध्ये पाणी पोच करण्याचं काम केलंय. आणि आज तो म्हणतोय सावंत साहेब या ठिकाणी लाडक्या बहिणीला पगारी चालू करू शकतात. सावंत साहेब महिला बचत गटाला या ठिकाणी मदत करू शकतात. सावंत साहेब गावोगावी शेत रस्त्याला मुरुम टाकू शकतात. सावंत साहेब शिक्षण आणि आरोग्याच्या सेवा देऊ शकतात. परंतु उजनीचं पाणी देऊ शकत नाहीत. उजनीचं पाणी फक्त मीच आणणार. मी म्हणतो अरे फुट तू बाजूला, तुझी अवकात नाही उजनीचं पाणी आणायचे. त्यासाठी मर्दाची छाती लागते, छप्पनी सावंत सरासारखी छाती लागते. आणि या ठिकाणी मी बही देऊ इच्छितो, उजनीचं पाणी आणण्याची धमक आणि हिंमत फक्त आणि फक्त सावंत साहेबाच्याच आहे. आणि तेही याच्या गुढी पाडव्याला ही पाणी आपल्या मतदारसंघामध्ये खळखळणार, म्हणजे खळखळणार. ही शेतच्या गुन्ह्याकडून या ठिकाणी छाती पडून मी तुम्हाला सांगू इच्छितो. या ठिकाणी प्रत्येकाला जीवनामध्ये रंगभूमीवर काम करावं लागतं आणि आपल्या नाटकातलं काम झालं की त्याला पडद्या अडवावं लागतं. राहुल मोठे, तुमचा 15 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी नाटकातील भूमिका आता तुमची संपलेली. आता तुम्हाला 2019 प्रमाणे 2024ला सुद्धा पडद्या आड आता कायमच गेल्याशिवाय घालवल्याशिवाय ही जनता राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. सर, परवा पुण्यामध्ये मी गेलतो. राहुल बाया त्या ठिकाणी माळव्याच्या बाजारात आले ते वांगी घ्यायला. आणि वांगी घेत असताना एका म्हातारीनं पाठीमध्ये व्यवस्थित वांगी रचून ठेवलेली होती. ही गेले आणि वांगी चिवडू लागली. निवडता निवडता पाठी त्या माय माऊलीची खाली पडली. त्या म्हातारीने म्हणलं, तिला काय म्हणते, ही आमदार होतं कधी काळी म्हणून. त्या म्हातारीने म्हणले, कसा तुझा हात गुन्हे रे? पांढऱ्या हाताचा माझी पाठी पालती केली या ठिकाणी. राहुल बाईने एकच उत्तर दिलं, अगं म्हणले वांग्याच्या पाठीचं काय घेऊन बसलीस? ज्या हाताने अख्खा भूम तालुका संघ पालता केला, ज्या हाताने DCC बँकेची वाट लावली, ज्या हाताने शेष दाटाच्या घामाची मालमत्ता बाणगंगेची वाट लावली, त्या ठिकाणी तुझ्या पाठीचं काय घेऊन बसली? माझ्या हाताचाच कमाल आहे असं. म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी विनंती करतो की आपली मते 20 तारखेला फक्त आणि फक्त धनुष्यबाणाला द्या आणि विरोधकाला या ठिकाणी खांदा द्या. कारण मत ही फक्त कर्तृत्व संपन्न माणसाला द्यायची असतात आणि खांदा हा आकारक्षम मुरदाड अशा माणसाला द्यायची असतात. बांधवानो, सत्ता अभिनेशी पोटी त्यांची शेवटची वाटचाल चालू आहे. त्यांच्या सत्ता आकांक्षेचे कालचक्राचे काटे आता उलट्या गतीने फिरू लागलेले आणि म्हणून 20 तारखेला त्यांच्या सत्तेचा या ठिकाणी राम नाम सत्य आहे, ही काळ्या दगडावरची रेस आहे. साठवाईनं त्यांच्या कपाळावरचं कुंकू कधीच पुसून टाकलेलं आहे आणि म्हणून कळकळीची विनंती करतो, सावंत साहेबांनी या ठिकाणी आपल्याला भरपूर दिलेलं आहे, आपण सुद्धा भरपूर घेतलेले. आता त्यांना भरपूर देण्याची वेळ या ठिकाणी आपल्यावर आहे आणि म्हणून विजय तर बांधवणं आपला नक्कीच झालेलाच आहे. परंतु आता जो 2 दिवसाचा संघर्ष करायचा आहे तो किमान 1 लाख मतांनी आपल्याला विजयी करण्यासाठी या ठिकाणी संघर्ष करायचा आहे आणि हाच संकल्प, हाच वज्र निर्धार आपणा सर्वांचा असेल अशी अपेक्षा करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय सावंत साहेबांचे स्नेही
नेते माननीय नंदनजी जगदाळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. जय शिवराय. तानाजी सावंत आमचे मित्र. एखाद्या भागाचं हे फार दैव असतं की असं सुसंस्कृत आणि विद्यासंपन्न आमदार तुमच्या भागात आपल्या भागात मिळालेला आहे. आणि मला या ठिकाणी असं सांगावं लागतं की आमदार, मंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री असा खूप मोठा प्रवास आहे. तर तुम्हाला रेडीमेड कॅबिनेट मंत्री आहे की जेव्हा तो निवडून येईल तेव्हा डेफिनेटली त्यांच्याशिवाय कॅबिनेट होऊ शकत नाही. तर असा एक पॉवरफुल माणूस आणि जो फार त्यांचा प्रवास मी बघितलेला आहे. फार एका शेतकरी कुटुंबातला सामान्य माणूस एक एवढी उंची मिळवतो आणि शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये एवढं मोठं काम करतो. असा माणूस जर आपण गमावला आणि कॅबिनेट मंत्री आपल्या भागातला गमावला त्यासारखं दुर्दैव कोणतं नाही. त्याच्यामुळं मी सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो की असा एक सुविद्य सुसंस्कृत माणूस आपल्यातून आला पाहिजे, आपल्या भागातून निवडून दिला पाहिजे. आणि सगळ्यांनी भरघोस मतांनी तानाजी सावंत यांना धनुष्यबाण या चित्रावर शिक्का मारून निवडून द्यावं असं मी सर्वांना कळकळीचं आवाहन करतो आणि थांबतो. यानंतर आरपीआयचे मराठवाडा उपाध्यक्ष, दळेचे नेते माननीय भागवत शिंदे साहेब यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला अभिवादन करतो. आज या डॉक्टर प्राध्यापक तानाजीरावजी सावंत साहेब यांच्या विजयाच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्याकडे उभा आहे. तर आपण पाठीमागच्या 5 वर्षामध्ये साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की या कष्टाचं पाणी मराठवाड्याला आणून देईल. आणि त्या पद्धतीनं साहेबांची आगेकूच आता हे पाणी जे आहे ते मिरगवरला आलेलं आहे. आणि म्हणून मला एक म्हणायचं आहे की साहेबांनी जे जे आपल्याला सांगितलं, जे जे अनुवचनं दिली ती पूर्ण साहेबांनी केलेली आहेत. त्याच्यामुळं येत्या 20 तारखेला साहेबांनी बरेचसे विकासाचे काम या भूम तालुक्यामध्ये केलेली आहेत. 30-54चे काम केलेलं आहे, 25-15चे कामं केलेले आहेत. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर अन्य असे विकासाचं काम, विकास या भूम शहराचा व भूम तालुक्याचा केलेला आहे. आणि आपल्या नगर परिषदेला जवळजवळ 117 कोटीचा निधी दिलेला आहे गावांतर्गत असण्यासाठी. म्हणून हे काम करणारा सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं. आणि येत्या 20 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून आपण त्याला सहकार्य करावं, निवडून द्यावं अशा पद्धतीची मी सर्वांना विनंती करतो. व मी रिपब्लिकन पार्टीच्या सर्व आमच्या कार्यकर्त्याला विनंती करेन की आता 2 दिवस राहिलेले आहेत. आपल्या संजय नाना बरोबर आपण आतापर्यंत संजय नानांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली, गावागावामध्ये शहरामध्ये जाऊन फिरून प्रत्येक माणसाला विनंती केलेली आहे. आणि आम्ही देखील त्यांच्या समेत आहेत साहेब. आणि येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी धनुष्य बाणाच्या समोरील बटन दाबा आणि साहेबांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करा अशा पद्धतीचं मी आवाहन करतो. आणि इथंच सांगतो, जय हिंद, जय भीम. यानंतर आरपीआयचे राज्य सचिव माननीय संजयजी बनसोडे साहेबांना विनंती करतो कृपया त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आदरणीय प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत साहेब, मंचकावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, भूम शहराचा चेहरा मोहरा बदलणारे आमचे सहकारी मित्र आदरणीय संजय नाना गाडवे आणि मंचकावर उपस्थित सर्व जमलेले नेतेगण, सर्व पक्षाचे नेते मंडळी, मित्रांनो, आज संध्याकाळी प्रचार संपत आहे आणि प्रचाराची आजची सांगता समारंभाची सभा आहे.
आज भूम भरणारी वाशीच मतदारसंघामध्ये प्राध्यापक तानाजी सावंत सरांनी किती पद्धतीचा आणि कशा पद्धतीचा विकास केलेला आहे ही सर्व जनतेला या ठिकाणी माहिती आहे मित्रांनो. आज विरोधक त्यांना बोलायला कुठल्या पद्धतीची जागा नाही म्हणून चांगल्या कामाला नावं ठेवायला लागलेले आहेत. त्या भूम तालुक्यामध्ये भूम शहरामध्ये 100 खाटाचा सरकारी दवाखाना या ठिकाणी काम त्याचं चालू आहे मित्रांनो. परंडा शहरामध्ये 200 खाटाचा दवाखाना चालू आहे. त्या भूम शहरामध्ये गोलाईपासून बघतोय आपण सिमेंट काँक्रीटचा रोड या ठिकाणी चालू झालेला आहे. गल्ली बोळामध्ये ठोकळे पॉवर ब्लॉक बसवलेले आहेत. लाडक्या बहिणीची योजना या ठिकाणी सावंत सरांच्या रूपाने या ठिकाणी आपण राबवत आहोत. महिला बचत गटाला या ठिकाणी आपण देणगीच्या स्वरूपात दान करत आहोत. एखाद्याचा जर पेशंट जर कुठं दवाखान्यात ऍडमिट झालं मरायला जर लागलेला असेल त्याची ऐपत नसते तर तानाजी सावंत सरांच्या कारखान्यावर धनंजय सावंत साहेबांकडे त्या ठिकाणी जाते आणि सांगते की आमचं पेशंट दुर्दैवी अवस्थेत आहे आणि मराठच्या मध्ये आहे त्याला काहीतरी मदत करा. सगळ्या हाताने मदत करणारी ही जाणतूर माणसं या ठिकाणी बसलेली आहेत आणि विरोधकाचं डोळं या ठिकाणी आंधळं झालेलं आहे. विरोधक सांगतात की यांनी काय विकास केला आणि विकास केला नाही तर तुमच्या डोळ्यात काय दिव्याचं तेल बिल होतंय का? तुम्ही काय आंधळी झालेले आहेत का? ह्याच्या रस्त्यावरून जाता हे रस्ता तुम्हाला दिसत नाही का? रात आंधळ झालेला आहे. तुमचं भांडण केलेलं आहे का? मूर्खासारखं कसं बोलता? जी दिसत ती तरी ना करू नका ना. जी दिसत नाही ती ना करा पण जी दिसत ती तरी ना करू नका. एवढा मोठा विकास दिसत असताना तुम्ही जर विरोधकावर जर प्राध्यापक तानाजी सावंत सरांवर नाव ठेवत असेल तर तुमच्यासारखं दुर्दैवी माणूस कोणी नाही. मुर्दार खाल्लेली माणसं आहेत तुम्ही. तुम्हाला अक्कल कशी येत नाही? काय सांगावं काय नाही सांगावं, किती खोटं बोलावं, कसं बोलावं, कुठं बोलावं. अरे धडधडीच्या रस्त्यावर जातात सिमेंट काँक्रीटच्या आणि सांगता की विकास झाला नाही. मग तुम्ही जसा तुमच्या घराचा विकास केला 15 वर्षात तसा सावंत सरांनी या मतदारसंघाचा कायापालट केलेला आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण संजय राणा गाडवे या ठिकाणी बसलेले आहेत मित्रांनो. आज भूम शहराचा एवढा मोठा कायापालट होऊन सुद्धा तुम्ही सांगता की विकास केला नाही. अरे तानाजी सावंत सरांनी गेल्या 10 वर्षापूर्वीपासून भैरवनाथ शुगर कारखान्याच्या माध्यमातून हजारो लेकरांची त्या ठिकाणी लग्न लावून देण्याचं काम केलेलं आहे. हे काय तुमच्या डोळ्यात खुपतंय का? तुम्ही जर एखाद्याच्या लग्नाला जर गेला तर त्याला 10 रुपयाचा सुद्धा आयर करत नाही. पटका आमचा, नारळ आमचा, शाल आमची आणि आयर सुद्धा साधा करत नाही. तुम्ही नावं ठेवता. तुमची नैतिकता सुद्धा नाही तुम्हाला नावं ठेवण्याचा. हे तानाजी सावंत सरांची प्रत्येक कुटुंबात दिवाळी प्रत्येक दिवाळीला 5-5 किलो साखर जाते प्रत्येक रेशन कार्ड धारकाला. कुटुंब एकत्रित आहे पण त्याच्या घरात 4-4 रेशन कार्ड आहेत. 20-20 किलो साखर त्यांची तुमच्या घरात जाते आणि सगळ्याच्या अगोदर तर ह्यांचीच लोक येतात तिथे कार्ड घेऊन आम्हाला साखर दे म्हणून. तवाला गोड वाटते आणि आज कधी तुम्हाला लाज वाटत नाही की विकास विकास विकास. अरे दिसतंय की ना करू नका. प्राध्यापक तानाजी सावंत सरांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ज्या मराठा बांधवांनी जे आत्मदहन केलेलं आहे त्यांना छत्रपती संभाजीराजाच्या हस्ते 5-5 लाख रुपयाचं त्यांनी त्यांना मदत केलेली आहे. धनगर समाज बांधवाचं आत्मदहन झालेलं आहे. त्यांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये दान दिलेलं आहे. अरे तुम्ही साधी जयंतीची 10 रुपयाची वर्गणी फाडत आहे. तुम्हाला मत मागायचा काय अधिकार आहे? आंबेडकर जयंतीचा दिवस आला की हे पुण्याला निघून जाते. 10 दिवस गणपती बसले की हे पुण्याला निघून जाते. शिवाजी महाराजांची जयंती असते की गाव सोडून जाते. अरे तुमच्या 10 रुपये वर्गणी द्यायची जाणत नाही. तुम्ही काय आम्हाला सांगता विकास? तुम्ही या आता उद्या विस्तार केला तुम्हाला कळलं. तुम्हाला जर पोलीस जर काय ठिकाणी भेटला तर राजकारण सोडून देईल मित्रांनो. आणि तुम्हाला जर खऱ्या अर्थानं जर हिरस असेल तर उद्या 20 तारखेला प्राध्यापक तानाजी सावंत सरांच्या धनुष्य बाणाच्या मशीनवर बटन दाबावून भरघोस मतांनी विजयी करावं आणि करताना या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम जय महाराज. यानंतर भूमनगरीचे विकासरत्न माननीय गटनेते माजी नगराध्यक्ष माननीय संजय राणा गाडवे यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. आज बोलतो बरं का सगळ्याला सांगतो. तर महायुतीचे उमेदवार प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रचारासाठी याच्या शेवटच्या सभेला जे उपस्थित आहेत सामान्य सर्व पक्षाचे सर्व नेतेगण
ह्या सभेसाठी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी, तालुक्यातून शहरातून आलेले सन्माननीय सर्व कार्यकर्ते, तुम्हाला सगळ्याला माहिती, मला काही मोठं भाषण करता येत नाही, पण गेल्या सभेमध्ये साहेबाला वेळ नव्हता त्यामुळे मी बोललो नव्हतो, त्याचे वेगवेगळ्या चर्चा केल्या सगळ्यांनी. मी आपल्याला या ठिकाणी एकच सांगतो की आपण ह्या 2.5 वर्षामधलं विकास, 5 वर्ष सुद्धा नाही, ह्या 2.5 वर्षामधला विकास आणि आमचा जन्म 1972 झालेला आहे त्यावेळेचा पासूनचा विकास, ह्याच्यामध्ये आपण मतदारांनी फक्त विचार करणं गरजेचं आहे. 2.5 वर्ष गेल्या 40 वर्षे ह्याच्यामध्ये विकास काय झाला की आपण सर्वजण भाषण देत आहेत, कोण महाराष्ट्र लेवलला बोलतोय, कोण भारताच्या लेवलला बोलतोय, पण तू एकच सांगल की आपल्याला ह्या तालुक्यामध्ये राहायचंय, ह्या मतदारसंघामध्ये राहायचंय, ह्या भूम शहरामध्ये राहायचंय. आपली ह्याच्यावरची काय परिस्थिती होती आणि आजची काय परिस्थिती, मी बाकी मतदान का करायचं हे ह्या मुद्द्यावर येणार आहे. फक्त आपण मतदान साहेबांना का करायचे मी बाकी सांगतो. आमच्या सर्व महिला भगिनीचं प्रत्येकाने 30-30 बोलण्यापेक्षा ह्या 40 वर्षामध्ये एक महिला बचत गट असेल, आमच्या महिला भगिनी असेल, एक आपण विचार करा की आपल्याला कुठल्या नेत्याने, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, नगराध्यक्ष असेल, स्वतः असेल, एवढा दानशूर माणूस हे आपण ह्या महाराष्ट्रामध्ये बघितलं का एवढं सांगा मला फक्त तुम्ही. त्यांनी तिकडं मुंबईचा असू द्या, पुण्याचा असू द्या, भारताचा असू द्या, महाराष्ट्राचा असू द्या, आपल्या भागाला मी तर म्हणतो की आपण एवढं नशिबानेच आपण लोक आपल्या मतदारसंघातले की असा माणूस आपल्याला भेटलाय आणि त्यांच्याकडून आपण कामं करून घेतोय. आणि हा माणूस आपल्याला वाटतंय की बघत तुम्हाला सांगतो मी, एखादा आपल्या भागाचा जर विद्यार्थी असेल, दवाखाना असेल, तर एखाद्याला तुम्हाला जी फीस असते कॉलेजची ₹1,00,000 जर फीस असेल तर फोन करून सांगितलं तर 30-40 हजार रुपये 30-40% मतदारसंघातून आपल्या लोकांना पैसे कमी होते. मला सांगा की आपण जर पुण्याला गेलो, मुंबईला गेलो, कुठे जाऊ ऍडमिशनला, आपल्याला त्या भेटायला त्या माणसाला आपल्याला किती दिवस लागतोय आणि कुणाला तरी मध्ये घालायचं आपण, आणि मध्ये घालून त्या माणसाला त्यांनी 550 मध्ये आणतोय आणि ऍडमिशन देऊन मागा लागायचं आपण आपल्या स्वतःच्या मुलासाठी. आज एक विचार करा, आपण कुठल्या जरी ह्याच्यामध्ये गेलो, शिक्षणामध्ये गेलो, साखर कारखान्यामध्ये गेलो, आपण शुगर आपल्या ह्या मतदारसंघामध्ये आज 3 फॅक्टरी आहेत. आपल्या ऊसाची अवस्था आम्हाला साहेब माहिती आहे. आमच्याकडे विखे पाटलाचा लोणी उचलायचा साहेब आम्ही, आमच्या ऊसाचे यायचे त्यावेळेस 700-800 भाव होता आणि त्यांना आम्हाला त्याच्यातले त्या तोडकऱ्यांना 300 रुपये द्यायची पाहिजे होती आम्हाला. 2001च्या अगोदरची परिस्थिती सांगतो तुम्हाला मी. आज आपल्याला साहेबांमुळे काय कोणी मला सांगा फक्त तुम्ही. आमच्या महिला बचत गट असेल, सर्व महिला बचत गटाला आज निवडणूक म्हणून नाही, प्रत्येक वेळेस गेल्या वर्षी पण सगळ्या बचत गटाला साहेबांनी मदत केली. साखरेचा विषय असेल, ही सर्व जे विषय आहेत. आज रस्ता असेल, आम्हाला बार्शीला जर जायचं म्हणलं तर तो 2-2-2.5 तास लागायचं. मला माहिती आहे की कुठलंच काम आपल्या घराचं जरी काम केलं तर फक्त आपण एकदा त्या पूर्ण 100% घराचं काम करू शकत नाही. काहीतरी कपडे तरी आठवायचं राहतेच आपलं, बाथरूम मध्ये गेलं तर साबण तरी ठेवायचं राहतेच आपलं. मग हे तरी हे मतदारसंघ आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचं बघते. तर आज आपल्या मतदारसंघामध्ये आपण जर विकास बघितला, तुमचे सगळे रस्ते असतील, मतदारसंघामध्ये जे रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, कुठलं मी तर साहेब शहरामध्ये तुम्हाला आवर्जून सांगतो, ह्या महाराष्ट्रामध्ये, आणि तुम्ही सुद्धा अभ्यास करा, ग्रामीण भागातील लोक आहेत. आज शहरामध्ये साहेब शेतरस्त्याला जाण्यास, शेतरस्ती वस्तू घरासाठी जाण्यासाठी सुद्धा आमचे साहेब लाईट आणि त्या ठिकाणी कॉन्क्रीट असते. ह्याच्यापेक्षा मला काय पाहिजे सांगा. ही सर्व कामं करत असताना आमच्या अडचणीचा जो विषय आहे साहेब, आमच्या ह्या शहरातले व्यापारी मंडळ जे आहे, आपलं जे मार्केट आहे, हे मार्केट थोडं शहरातलं मार्केट कमी आहे. आता मला सांगा तुम्ही, आता उद्या जर उजनीचं पाणी आलं, आपल्याला उद्या आलं म्हणजे मी तर म्हणतो नशीब आहे आपलं की मी गेल्यावर सुद्धा म्हणत होतो की मला सुद्धा शक्यता कमी वाटत होती त्या उजनीचं पाणी आपल्याकडे येईल का नाही. मी म्हणून मला तर काही कामाला येणार नाही, मुलाच्या ह्याच्यासाठी जर कामाला आलं. परंतु मी सांगतो तुम्हाला, मी साहेबांच्या वतीने सांगतो की येणाऱ्या 5 ते साहेब तर पाडव्यालाच म्हणून देतं, पण काम करत असताना एखादा दिवस मागापुढीवरचं काम 2-4 महिने मागापुढी होतोय. आज जर भागामध्ये उजनीचं पाणी आलं तर आपला जो विकास आहे, तो विकास पाणी जर मी एक सांगतो की उजनीचं पाणी व्यापारी म्हणतील की शेतकऱ्याला फायदा होईल.
मला सांगा, जर त्या उजवीचं पाणी आलं इकडे, जर शेतकऱ्याकडे पैसे आले तर हे पैसे मार्केटमध्ये येतील आणि त्याच्यामुळे मार्केट वाढायला चान्स येईल. मी मार्केट का आपण म्हणलं मार्केट उभा राहा. आज मार्केट कमिटीची पण साहेबाचा सगळा प्लॅन तयार आहे. जवळजवळ 10 कोटीचे त्या ठिकाणी शॉपिंग सेंटरचे प्लॅन तयार आहे. नगरपालिकेने त्या ठिकाणी परमिशन दिलेली, बांधकाम परमिशन, पण तो थोडा वेळ गेला त्याच्यामध्ये उभा करण्यासाठी. आज या ठिकाणी मार्केट कमिटीचा हा विषय तालुक्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा आहे. आणि हा जो विषय मार्केट कमिटीचा येणाऱ्या वर्षभराच्या 6 महिन्यामध्ये ही मार्केट कमिटी सुद्धा आपले बार्शी मोठ्या जिथं मार्केट आहे कळमसारखी आपली या ठिकाणी मार्केट कमिटी साहेब 100% या ठिकाणी उभा करतात. दुसरा जो विषय आहे दूध व्यवसायाचा, ही सगळे जी लोक आहेत आपले शेतकरी माणसं आहेत, प्रत्येकाच्या या भूमी शहरामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या साहेब प्रत्येकाच्या 5-4 गायी आहेत, 2-4 म्हशी आहेत. साहेबांनी गेल्या सभेमध्ये सांगितलंय हे व्यवसायावर पण आम्ही या निवडणूक संपली की आम्ही त्या प्लॅनचं काम चालू करतोय. मी तुम्हाला जास्त बोलणार नाही, मला साहेबांना बोलायचंय. मी काल सुद्धा मीटिंग मध्ये सांगितलं की आपण नीट शांततेने ऐकून घ्या साहेबांचं विजन काय आणि साहेब पुढे काय करता. मी म्हणतो जर आज शहरामध्ये सुद्धा आमचे विरोधक असतील, सांगते तर आला विरोधक माणूस आहे पण आला कामं केली म्हणून. मग मला सांगा तुम्ही, ही जर आपल्या भागात आपल्या लेकराबासाठी आपल्यासाठी जर आपल्या भागात जर विकास होत असेल तर आणखी ह्यावेळेस येणाऱ्या निवडणुकीला आपल्याला संधी द्यायला काय अडचण आहे का? हा फक्त विचार करा तुम्ही. दुसरा महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. शहरातल्या परवाची एक सभा झाली या ठिकाणी, त्या सभेमध्ये सांगितलं आमचे माजी नगराध्यक्ष येतं, आता त्यांचं वय जवळ 60च्या आसपास आहे, 60 वर्षाचं आहे. आता त्यांनी म्हणले की आम्ही यांच्यावर 15 वर्षे. मला एक सांगा, ही जी विरोधक आहेत आपण 2095 पासून बघतोय, प्रत्येक एका विधानसभेला त्या माणसावर विधानसभेचा उमेदवार उभा आहे. दुसऱ्या ह्याचा अभ्यास करा तुम्ही सगळे ग्रामीण भागाचे पण लोक करा, की जी लोक प्रत्येक वर्षे प्रत्येक येणाऱ्या आमदारला आपला आपला कार्यक्रम करून जे काम करते तर ह्या लोकांना आपण शहरातल्या लोकांनी किती किंमत द्यायची ही सुद्धा आपण निर्णय घेणं गरजेचं आहे. मी कुणाला धोका देत नाही, मी कुणाला खोटं बोलत नाही. आज मी सांगतो मला शहराच्या आमच्या नागरिकांवर एवढा मोठा विश्वास आहे की आता तर 15 वर्ष झाले तर 15 वर्षे. आणि मला वाटत नाही की शहरातले जे आमचे कार्यकर्ते असतील, मतदार असतील, एक 20 ते 25 वर्ष तुम्ही विसरा, तो तुमचं वय 70-75 पर्यंत आहे. काम करा, तुम्हाला लोकांनी संधी दिली, तुम्ही काम केलं 15 वर्ष. त्या शहराचा काय दिवा लावलाय तुम्हाला पण माहिती, सगळ्या शहरातील लोकांना. जो काम करतो त्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रत्येक वर्षी प्रत्येक विधानसभेला नवीन उमेदवार स्टेजवर येतात. आणि आम्ही म्हणतो आम्ही जिथं आहे तिथं आमचा विजय, त्यांना सांगणारे लोक काय विजय. प्रत्येक वर्षी ज्याच्यावर जाताय दुसऱ्या वर्षी लगेच दुसऱ्यावर जाताय. तुम्हाला आहे का लोकांचं काय घेणं देणं? त्या शहरातल्या भागातल्या नागरिकांचं काय तुम्हाला घेणं देणं आहे का? मला सांगा तुम्ही. तुम्हाला जर घेणं देणं नाही तर फक्त निवडणुकीच्या मर्यादेत 8 दिवशी यायचं, त्या स्टेजवर यायचं, बसायचं, लोकांना आव्हान करायचं आणि लोक काही बांधले तर ते कुठंच जात नाही, काही जर झालं तरी. त्यामुळे असं ह्या वेळेस आपल्या तालुक्यातील शहरातील जनतेला मी कळकळीची विनंती करतो, आपल्याला जर आपल्या स्वतःच आपल्या लेकराबद्दल चांगलं करत असेल, माणूस चांगला आहे, मी कधीच चुकीचा माणूस मी तर निवडत नाही, चुकतेच कधी म्हणजे होतं, पण मी माणूस चुकीचा कधी निवडत नाही. जो त्यांच्यावर विश्वास आहे, मी कार्यकर्त्यांना सगळ्याला माहिती, साहेबांना सुद्धा विषय माहिती. साहेब एखादं म्हणजे नाना असं साहेब नाही असं अशा अडचणी समोर साहेबांना सांगतो. मी तुम्हाला खोटं बोलत नाही, मी साहेबांनाही खोटं बोलत नाही. त्यामुळे जे आहे ती सत्य. मला सांगा, विकास करण्याच्या मागे जायचं का आपलं भकास करण्याच्या मागे जायचं, हा पण तुम्हाला निर्णय घ्यायचा. तुम्हाला येतात निवडणुकीमध्ये विकास काय दाखवून दिलाय आणि येणाऱ्या तुमच्या पुढच्या ह्याच्यामध्ये साहेब काय करणार आहेत की साहेब तुम्हाला स्वतः बोलतोय. मी तुम्हाला एकदा कळकळीची विनंती करतो, जर आपल्या भागाचा आपल्या लेकराबाळाचा आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर एकदा ठाण्याजवळ सावंत साहेबांना येणाऱ्या 20 तारखेला बाण हे चिन्ह आहे, बाणाच्या चिन्हावर मी म्हणतो साहेब, मला साहेब आताच म्हणले नाना 70,000 पूर्वी बोलायचं. साहेब आता म्हणले, फक्त मी सांगतो की साहेब ह्यावेळेस 70 काही नाही, पण मला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेअर वाटल्याकडून मला 2 ते 10 ते 13,000 मतदानापैकी 9 ते 10,000 तुमच्याकडून मला मतदार पाहिजे. एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातील पण कार्यकर्त्यांना विनंती करतो, तुमच्याही सेवेमध्ये मी 24 तास बसलोय. काही अडचणी असतील, आपले काही बाकीचे काय हेवे दावे असतील, सगळ्याला हात जोडतो. सेवे दावे
बाजूला ठेवून आपण सर्व सहकार्य एवढी विनंती करतो. माझी 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आपल्या माहितीचे उमेदवार लोकप्रिय आमदार माननीय प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. तरी कृपया सर्वांनी शांततेने ऐका. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारताचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजीभाई फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, ह्या भूमनगरीत सांगता सभेसाठी उपस्थित असलेले आहे. सर्व आमच्या मंत्रिमंडळाच्या लाडक्या बहिणी, माता भगिनी, माझा तरुण वर्ग, माझा शेतकरी मित्र, ह्या ठिकाणी मनातनं लय इच्छा आहे स्टेजवर यावं, सभेत यावं, कुठंतरी बसून ऐकावं. पण मानसिकता अशी आहे की पक्षीय मतभेद असल्यामुळं समोर येऊ शकत नाही. म्हणून घराघरातून ऐकणारे, कान देऊन ऐकणारे, टीव्ही बंद करून ऐकणारे आमच्या विरोधी पक्षातील माझे सहकारी, माझ्या माता बहिणी आणि माझे पत्रकार बंधू, आपण बघितलं असेल सांगता सभा म्हणजे काय तर विचाराची देवाणघेवाण. मला सर्व पत्रकार बंधूंना, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, विरोधक असतील, माझे सर्व सहकारी या भूमपरांडा वाशीमध्ये आज प्रचाराची सांगता होते. गेले 18 दिवस आपण प्रचार करतोय, विरोधकही प्रचार करतायत. नगारे वाजले, आज नगारे 5 वाजता थंड होतील. आणि माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींनो एक विचार करायचा आहे. गेल्या 17-18 दिवसामध्ये आम्ही जो विचार ह्या भूमपरांडा वाशीकरांना दिला, जे विकासाचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करतोय, 2-2.5 वर्षामध्ये किंवा 19 ते 24 मध्ये या मतदारसंघासाठी मी काय केलं आणि 24 ते 29 मध्ये काय करणार, एक व्हिजन, एक परसेप्शन, एक जाहीरनामा, एक वचननामा आम्ही जनतेच्या पुढे ठेवला. आणि त्या माध्यमातून गेले 17 ते 18 दिवस आम्ही विचार विनिमय करत, संवाद साधत ह्या ठिकाणी दौरा करतोय. आणि मग आम्ही एका बाजूला हे करत असताना दुसऱ्या बाजूला असा कुठला विचार तुमच्या समोर घेऊन आले, केलेल्या मागच्या 15 वर्षातलं कुठलं काम तुम्हाला दाखवलं, किंवा आज परत माझ्याकडनं चुका झाल्या हे मला मान्य आहे. पण ह्या 5 वर्षासाठी माझ्या माता भगिनीसाठी मी हे करेन, माझ्या तरुणासाठी मी हे करेन, माझ्या ह्या व्यापारी पेठेसाठी मी हे करेन, मी ह्या उद्योगधंद्यासाठी हे करेन, मी शेतीसाठी हे करेन. हा वचननामा आपण त्यांच्या तोंडून ऐकला का? माझं स्पष्ट आव्हान आहे माझ्या मतदारसंघाला. आज सांगता सभा आहे दादा, हा विचार, जो विचार माझे सगळे सहकारी मांडतायत, मी मांडतोय, माझ्या माता बहिणी मांडतायत, आमच्या रणरागिणी मांडतायत, सगळ्याच्या समोर
की आमचा मुलगा हे करणार आहे, आम्ही हे करणार आहे, आम्ही ते करणार आहे. आणि म्हणून समोरच्यानी एकाही सभेमध्ये, एकही सभा 17-18 दिवसामध्ये एक वाक्य विकासावरती बोलवायला दाखवावं. मी त्यांना 1,00,000 रुपये तुमच्या माध्यमातून बक्षीस द्यायला काय. कारण जे विकसित देश आहेत, अमेरिकेसारखे यासारखे, त्या ठिकाणी मागच्या 15 दिवसाबद्दल निवडणुका झाल्या. ट्रम्प त्या ठिकाणी निवडून आले, आपण बघितलं. त्या ठिकाणी जवळपास 2 महिने डिबेटिंग होतं, म्हणजे चर्चा होतात, एका व्यासपीठावरती होतात, समोरासमोर होतात आणि संपूर्ण देश ते तो ऐकत असतो, आपलं मत बनवत असतो. त्या ठिकाणी पर्सेंटेज ऑफ वोटिंग ठरलं जातं आणि त्या पद्धतीनं तो अध्यक्ष निवडला जातो. हे साध्या भाषेत सांगितलं. आणि मग कुठलाही विकासाचा मुद्दा घेऊन जनतेकडे जायचं नाही. एकच मुद्दा, माझा बाप 10 वर्ष होता, मी 15 वर्ष होतो, आमचा वारसा आहे, नाती गोते आहेत, सगळे सोयरे आहेत, हे सगळं मान्य आहे. सगळ्यांचं सगळं असतं, बरोबर आहे ना, सगळ्यांचं सगळं असतं. पण ज्या मुद्द्यासाठी निवडणूक लढवली जाते, बेसिक मुद्दा विकासाचा, की जो माझा हा मतदारसंघ किंबहुना हा जिल्हा गेले 35 वर्ष विकासापासून वंचित राहिला, ह्याच्यावर बोला ना, ह्याच्यावर बोला. ज्याच्यासाठी हा आटास आहे, तुकारामाच्या ओळीप्रमाणे केला होता आटास. कशासाठी? कशासाठी? खुर्ची उगवण्यासाठी, मंत्रिपदाची टोपी घालण्यासाठी. आणि ती टोपी घालून ह्या सर्वसामान्य जनतेला 35 वर्ष टोप्या घालण्यासाठी आता आटास चाललाय. कशासाठी आटास चाललाय? एक काम केलेलं दाखवा आणि मी हे करणार आहे म्हणून शब्दावरती सांगा. जनता परत विचार करू शकते, पण ती वेळ निघून गेली. मग कशासाठी आपण तपा. आणि सांगायला आनंद होतोय, एका बाजूला कष्टानं वरती आलेले माझे सगळे सहकारी, सगळ्या पक्षातले, ज्याला आपण विस्थापित म्हणतो, महाराष्ट्राची निर्मिती झालो, बंडखोर वृत्ती ज्याला म्हणून बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं आहे. 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण. राजकारणाला फाटा द्या, सर्वसामान्य जनता कुसते, मरते, त्याला पहिला धावून जाणार कोण असेल तर तो माझा शिवसैनिक असला पाहिजे, हे आदेश होते बाळासाहेबांचे. आणि आज ही संपूर्ण सावंत कुटुंब त्याच माध्यमातून बाळासाहेबांच्या शिकवणीवरती 1986 पासून मार्गस्थ आहे, त्या पद्धतीने चालतंय. आणि ह्या भागातला अगदी बारक्या लेकरूपासून माझ्या आजोबापर्यंत सगळ्याला माहित आहे, ज्या वेळेस सावंताच्या कुटुंबाची आपण पायरी ओलांडो, रिकाम्या हातानं कधीही कुणीही परत गेलेलं नाही. त्याचा अश्रू पुसण्याचंच काम आम्ही केलं आणि त्याच्या बदल्यात कुठलीही अपेक्षा ठेवली गेलेली नाही. 2016ला आपण शिवजल क्रांती केली. 700 किलोमीटर नाले खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरण केलं. पाणी वाढलं, विहिरी डबडबल्या, बोर सुरू झाले, एक पिकाला एक अवकान देता आलं, पिकं चांगली निघाली. त्याच्यानंतर सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, बिगर हुंडा, ते आपण चालवले, गेले 20 वर्ष चालवते. आणि गोरगरबाची लग्न त्या मंडपात नुसतं लावत बसलेलं नाही. माझ्या 16-17 पुतण्यासहित, माझ्या 2 लेकरासहित सगळ्यांचे विवाह त्याच सामुदायिक विवाहामध्ये सोहळ्यात केले. मला वाटतं भारतातला पहिला नेता असेल जो समाजाबरोबर, समाजासारखा, समाजाप्रमाणे वागतो. माझ्या पोराची लग्न 5 स्टारला आणि गोरगरिबांचं लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये. कारण जो विकास करायचा, जी कृती करायची, जो आदर्श घालायचा, हा स्वतःपासून घालायचा असतो. हे तत्व आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आणि त्या तत्वावरती आम्ही चालतो. आता भोयट्यांनाच म्हणले पाण्याच्या बाबतीत काहीतरी, हे सगळं करू शकतो सावंत, पाणी आणू शकत नाही. बरोबर आहे त्याचं, कारण पाणी आणायचा विषय संपलेला, आणलंय पाणी, कुठं राहिलं पाणी? मला वाटतं त्याला अजूनही पाणी दिसत नसेल, विकास दिसत नसेल. भोयट्यांना 20 तारीख संपली की तुमच्याच मोठ्या गाडीत ना, त्याला साध्या गाडीत चालत नाही, एसी गाडी लागते.
बोलट्याना तुम्ही एसी गाडीतनं घेऊन जावा, जेऊरपासून मेलगावांचा बोगदा खाली उतरून जात न्या त्याला, बोगद्यात मी गृह गुदमरल, तुमची जबाबदारी आहे. 170 मीटर खोल विहीर त्याला घेऊन जावा, जरा धडपडल, तुमची जबाबदारी आहे. आणि त्या उजनीच्या पाण्यानं त्या विहिरीत आंघोळ घाला, अंगणी पुसा बोलट्यांना, तुमची जबाबदारी आहे. त्याला म्हणावं राजा सगळं काम झालंय, 2,500 HP 7 मोटर येऊन पडले, त्या गोडाऊनला बी घेऊन जावा. चुकून शॉक बीक लागल त्याला सांगायचं लांब उभा राहून बघ, जवळ जायचं नाही. एसटी पॉवर स्टेशन झालेलं आहे, लाईन आलेले, 170 मीटर विहीर खोदलेले आहे, संपवेल, फाउंडेशनचं काम चाललेलं आहे. आणि मी म्हणतो, मी काही बोलतो असं धरून सोडून द्या विषय. 8 तारखेच्या मुख्यमंत्र्यांनी सभेमध्ये महाराष्ट्राचा प्रथम नागरिक, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी स्वतः जाहीर केलं की तानाजीराव ह्या उजनीचं पाणी गेले 35 वर्ष खेळवलं, ह्या गुढीपाडव्याच्या आसपास उजनीचं पाणी आपल्या कोळगावमध्ये येत आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे. आणि तेवढ्यावर आपण थांबत नाही. ते पाणी पुढं उजनीतनं कोळगावमध्ये आल्यानंतर तिथून आपल्या भूमला येतंय, तिथून ते वाशीला परत उपसा जलसिंचन करून आपण नेतोय. माझ्या तमाम ह्या नगरीतील आज या सभेला उपस्थित असलेल्या लोकांना माझं कळकळीचं नम्र आव्हान आहे. आपल्या रोडच्या बाजूने पाईपलाईन दिसतात का? पाईपलाईनचे डेपो आहेत का? 500-700 कोटीचे डेपो पाईपलाईनचे आहेत. MS चे पाईप, पत्र्याचे पाईप, सारे खणाला चाललंय सगळ्या डोंगरात. पाईपलाईन टाकायचं काम चाललंय, ह्याला दिसत नाही. आता त्याला मी काय करू? आता बोलट्याना त्याची जबाबदारी पालक म्हणून तुमची, तुम्ही बघा त्याचं काय करायचं. कारण 2019ला मी फक्त एकच वचन घेऊन आलो होतो, 35 वर्ष प्रलंबित असलेला हा पाण्याचा प्रश्न हा तानाजी सावंत सोडवणार, हे वचन दिलं. आज सत्तांतर झालं, आम्ही सत्तेत आलो, मविया फॉर्म झालं. मविया फॉर्म झाल्यानंतर ते मविया पाडलं ह्या तानाजी सावंतनं. पुन्हा नैसर्गिक युतीचं शासन आणलं, त्या ठिकाणी आपण मंत्री बोललो, 12,000 कोटीचा निधी टाकला. त्या पाण्याचं काम आपण 99.99% पूर्णत्व आलंय. मी माझं वचन पूर्णत्वास नेलेलं आहे. बघून घ्यावं. ज्याला अडचण आहे, ज्याला कळत नाही, किंवा ज्यानं जाणून बुजून झोपेचं सोंग घेतलंय, त्यानं त्या ठिकाणी जावं, त्यानं बघावं. त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला हा तानाजी सावंत खंबीर आहे. हा पाण्याचा प्रश्न झाला. आता तुम्ही 2019ला हाकलल्यानंतर अजूनही परत दिवस स्वप्न पडायला लागले म्हणून पुन्हा आमदार केलं उभं आहे. आपण थोडा इतिहास बघू ना त्यांच्याकडं. इतिहासात जायला पाहिजे. कारण आम्ही विस्थापित आहे. ह्या व्यासपीठावर बसलेले विस्थापित म्हणजे कुणाचा बाप खासदार नाही, कुणाचा बाप आमदार नाही, नासलं काहीच नाही, म्हणजे घरात राजकारण नाही असे आम्ही पोरं. आणि समोर त्याचा बाप खासदार, त्याचा आमदार होता, म्हणून त्याच्या एकरला करायला पाहिजे का? ह्यांचा ताम्रपट आहे, जनसेवा करायचा असं त्यांना वाटतं. समोर जर बघितलं, परवा वाशीलाही सभा झाली, अशाच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या पोरांची सभा झाली वाशीला. एक बारामतीचं एवढं आला तो झोपेत उठून मिळल्या पुढे जातं, ती कधीच काय बोलत नाही, कोट घालतो जरके, केस विस्कटलेली, दाढी विड वाढलेली, आपल्या दिवसाचा पोरगा आहे, आपल्या दिवसाचा जाव आहे, ते तिथं आलं. मग ही 2 बारकी लेकरं त्याच्याबरोबर तिथं कडणी, दादा दादा दादा, त्याच्या आईचं दादा, काय दादा, हे बारामती आहे गुरु, उभा केलं. कोणी उभा केलं याचा तरी काय संबंधच नाही. आईचं खुर्चीत जाऊन बसलं, त्याला काहीच माहित नाही. मग तिथं सभा झाली. हे सगळे बाळे बच्चे एकत्र बसले. हे ह्याचा बाप खासदार होता म्हणून ती खासदार, ह्याचा बाप आमदार होता म्हणून ती आमदार. आता ह्याचा आजोबा आमच्या दादाला बाजूला केलं म्हणून ही धरलं करगळीला, चल तू आता तुला नेता करतो. खुरळलं, बारकच आहे अजून, खुरळलं. असं दोघांचा माझी सभा झाली आणि त्याच्यावर टीका केली. मी त्या टीकेत जात नाही. म्हणून आपला जो उमेदवार आपल्या समोर उभा आहे, आपण ह्याचं थोडं बघितलं पाहिजे. तुमच्या समोरचा उमेदवार हा शेतातला उमेदवार आहे, छपरात राहणारा उमेदवार आहे, शेतकऱ्याचं पोरग.
आपल्या सर्वसामान्यांसारखं झेडपीच्या शाळेत शिकलेलं. नंतर आम्ही बार्शीला तुमच्याच ह्याच्यामध्ये सुलभ हायस्कूलला शिकलो. नंतर तुम्ही आम्ही पॉलिटेक्निकला एकत्र होतो. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूर, फक्त 17 पॉलिटेक्निक महाराष्ट्रात होते त्यावेळेस. त्यानंतर ज्याला टेक्निकल कळतं, महाराष्ट्रात फक्त 9 इंजिनिअरिंग कॉलेज होते त्यावेळेस. वसंतदादांनी नंतर फॉर्मॅट आणला प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजचा. त्या 9 मध्ये फक्त 45 विद्यार्थी घेतले जातात. नंतर कुठे गेला काय? फक्त 45 विद्यार्थी घेतले जायचे आमच्या वेळेस. त्या 45 विद्यार्थ्यांमध्ये आमचा नंबर लागला. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. त्या ठिकाणी 1986 ला इंजिनिअरिंग मध्ये मी गोल्ड मेडलिस्ट झालो. नंतर पीजी केलं, पीजीडीएम केलं. डॉक्टर रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडला साखरेवरती पीएचडी केली. 2017 ला पीएचडी मला अवॉर्ड झालेले. म्हातारा होईपर्यंत शिकत असतो. त्याचं कारण मी प्राध्यापक होतो. शिकणे आणि शिकवणे आमचा गुणधर्म असतो, तो रक्तातला गुण असतो. हे झालं माझं. मला फी भरायला पैसे नाही, घरी 2-2 महिने बसायचं. सुट्टीत आल्यानंतर आम्ही जालवटी करायचो, गुरु राखायचो, शेळ्या मेंढ्या बांधायचो, वैरणी टाकायचो. गुराळा घरातलं ऊस नेला नाही, साखर कारखानदारी ऊस नेला नाही म्हणून साखर कारखान्याने घुसलो. ऊस नेला नाही म्हणजे 1982 ला माझा 5 एकर ऊस होता वाकावला. त्यावेळेस एक भाऊ नोकरीला, 2 शेतीत. आमच्या शिवाजीराव कॉलेजला जे, मग मी घरी होतो म्हणून मला सांगितलं तू ऊस घालवण्यासाठी प्रयत्न कर. मग सायकल घ्यायची वाकावरनं, वैरागला साखर कारखान्यावर जायचं आपला. तिथं कोणाला तरी विचारायचं काय करायचं, चिठ्ठी बिट्टी मिळते का काय नाही. तिथनं पुन्हा पंढरपूरला गेलो, गुरसाळेचा साखर कारखाना. जाते का ऊस? नाही. एप्रिल पर्यंत फिरलो, ऊस कोणी मिळाला. सगळ्या ऊसाला हे आपला काय तुरा पडला, ऊसाला तुरा पडला, ऊस पोकळ व्हायला लागला. मग मी गुराळा बांधलं, क्रशर विकत घेतलं आणि सुरू केलं गुराळ. कधी? मे मध्ये केलं. मे मध्ये केल्यानंतर लोकांची गुराळा बंद होती, मी सुरू केलं. 2-4 लोक कामाला दिला. आम्ही घरातली चौघं, माझ्या भाऊजा 2-3, आमच्या धनुची आई, माझ्या 2 नंबरच्या भावाची माझी भाऊजा आहे, त्या 2-4 आम्ही 2-4 आणि घरातच गुराळ चालू केलं. मग गुळव्या तेवढा आणला ऐकता माझ्या मामाच्या गावचा आणि सुरू केलं गुराळ. मग जिथं कमी पडल, आता जसं म्हणतो जिथं कमी तिथं आम्ही ते गुराळ चालवताना जिथं कमी तिथं तानाजी सावंत. गुळव्याच्या हाताखाली पिरुळ्या म्हणून काम करायचं. जाळ्याला चुचरी कमी पडली की चुचरी भरून आणायची, त्याच्या पुढे द्यायची. जाळ्याला जेवायचं असं तर आपण चुचरी लावून बसायचं चुरवाला. पुन्हा क्रशरला कांड्या लावायचं असं तिथे जेवायला गेलं की मी कांड्या लावत बसणार. ऊस कमी पडला की फडत जायचं, तुडून आणायचा, पुन्हा गाड्या खाली करायच्या. पुन्हा बादल्या भरायला कोणी मिळालं नाही तर स्वतःच बादल्या भरायच्या. गुळव्या जेवायला गेला तर गुळी आली म्हणून सांगायला गुळी धरायची त्या कायलीची. गोळीच बसत नव्हती कारण ढेपच बनत होती. मे मध्ये कुठं काय होणार, 45 डिग्री टेम्परेचर. मग ते आदान खाली केलं की खडं खाण्याचं, त्याच्यात ते पाक ओतून टाकायचं दुसरं आदान. मग ठरवलं होतं त्यावेळेस, जर परमेश्वरानं बरकत दिली, मोठा झालो, ज्या साखर कारखान्याने माझी अवस्था केली त्याचा बदला घेतल्याशिवाय सोचत नाही. म्हणून साखर कारखाना 2001 ला लोकांना वाटतं सगळं ऐकतं लय मजा चाललेली आहे, साहेब लय मोठा आहे, लय डेंजर आहे. अरे पण ते कशातनं, ह्या 60 वर्षाचा जर प्रवास बघितला तर जो 1000 किलोमीटरचा प्रवास केलेला, माझे पाय आणि माझा प्रवास हा रक्तबंबाळ प्रवास आहे. हे लक्षात ठेवा. ऐकतं काहीच मिळालं नाही, काही नाही. हे वास्तव आहे. 700 रुपयावरती नोकरी केलेला हा तानाजी सावंत प्राध्यापक म्हणून भारतीय विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजला. त्यानंतर हे सगळं निर्माण केलेलं आहे. 1 रुपयाच्याही कुणाच्या निंद्यात आजपर्यंत राहिलेलो नाही. एक भाग. दुसरा भाग, तुम्हाला तुमचा उमेदवार कसा पाहिजे, समोरच्यावर किती केसेस आहेत हे बघा जरा कोर्टात किंवा त्याच्या निवडणूक फॉर्म मध्ये तुम्हाला दिसेल. आणि महाराष्ट्रामध्ये आज 7 ते 8 हजार उमेदवार उभा असतील. 7 ते 8 हजार वेगवेगळ्या पक्षाचे.
त्या ठिकाणी तुमचा उमेदवार शिवसेनेचा तानाजी सावंत आहे. त्याच्या आरोग्याच्या ह्याच्यामध्ये निरंक आहे, एकही गुन्हा ह्या तानाजी सावंतवरती नाही. कसला उमेदवार हवा? 2001 ला पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज, 145 विद्यार्थी, भारतीतले आमचे सहकारी 8 जण स्टाफ. हा झाला इतिहास. आज 2024 ला 125 कॉलेजेस, 15 ते 20,000 स्टाफ. 2023 ला प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, 2025 ला आपलं मेडिकल कॉलेज येते ही निर्मिती. 2008 ला पहिला 1250 टनीचा आपला भैरवनाथ सोनारीचा कारखाना नवजुनं करून केला. ह्या बी पट्ट्यानं बाणगंगा काढला. आम्ही 85,000 टन 2008 ला चाचणी हंगाम केला. ह्या बी पट्ट्यानं 3,000 क्रशिंग केलं त्यावेळेस. आणि एका दणक्यात काळी साखर काढली 5 पोती. मी साखरेत नवीन होतो, मलाही माहित नाही. मी माझ्या चीफ इंजिनियरला विचारलं, अरे बाबा ह्याचा काका साखर कारखानदार, ह्याचा आजोबा साखर कारखानदार, साखर कारखानदारी पट्ट्यातली ही दिग्गज माणसं, ह्यानं 5 पोती काळी साखर काढली म्हणजे ह्याचा भाव जास्त असणार आहे, तू पांढरी का काढली? तुम्हाला साहेब नाही त्याचं काय तुझं म्हणलं असं नाही, काळी काढली म्हणजे ह्याला भाव जास्त आहे म्हणून काढली, जरा मार्केटमध्ये चौकशी कर. म्हणलं साहेब ह्याचा कारखाना ह्याला चालवता आलं नाही, बिघडलेला आहे ते म्हणून काळी आली. मग मी त्याची माफी म्हणलं ठीक आहे, कारण साखर काळी आणि पांढरी ह्याच्यातला फरक सुद्धा मला कळत नव्हता 2008 ला. आणि मग या गाड्यानं आपला ऊस भैरवनाथला द्यायचा नाही आपल्या पार्टीचा म्हणून इंद्रेश्वर साखर कारखान्याला दिला हर्षवर्धन पाटील साहेबांच्या. त्यांच्याकडनं 23 रुपये भाव घेतला टनाला आणि आपल्या शेतकऱ्याच्या त्याच्या गटाच्या शेतकऱ्याच्या खात्यावर 1600 रुपये जमा केले. माहिती घ्या. 700 रुपये पुन्हा गप्पा, त्या ठिकाणी गप्पा आणला. म्हणजे ह्याचा एक कारनामा हा. नंतर यानं सांगितलं की सुतमिल काढायचे, सुतमिलचे शेअर गोळा केले. आता बॉन्ड बी दिसत नाही, सूत बी दिसत नाही, कापूस बी नाही, फराटी बी नाही, मिल बी नाही, गायब. दूध संघ काढला, दूध संघ होताच आपला भूमचा दूध संघ, दूध कलेक्शन संकलन महाराष्ट्रात 1 नंबर असलेला हा तालुका. हा गडी त्या ठिकाणी डायरेक्टर झाला, संपून गेला. दूध संघ खाऊन टाकला. त्याच्या 2 गाड्या भंगारात त्या दूध संघाच्या समोर होत्या. यानं कधीतरी जापायचा बघितलं, 2 गाड्या अधिकाऱ्याला फिरायला, डेअरीला भेट द्यायला. यानं लगेच गॅरेजवाल्याला फोन करून सांगितलं ती गाड्या उचलून घेऊन जाऊन काय मिळतं ते आणून द्या. गायब गाड्या. हे 3रं. 4थं ह्याच्या काकाला वाटतं आयला हे सगळंच बंद पडायला लागले, आपण आता कारखाना बी आपण घेतला, त्याला आपण बँकेत अगोदर टाकू साईड बाय साईड. डीसीसी बँकेत गेला डायरेक्टर म्हणून, 1-2 वर्ष राहिलं. डीसीसी बँकेला टाळलं जिल्हा मध्यवर्ती. आज 2,000-5,000 माझ्या भगिनीचे, माझ्या शेतकऱ्याचे पुरीचं लगीन असेल, साखरपुडा असेल, मिळतात का पैसे? गेले 5-10 वर्ष नाही मिळत. त्याला टाळावं लागलं. पुन्हा काकानं विचार केला, चायला इथं पाय घाली तिथं वाकडच होतं यायचं. पुन्हा त्याने त्याला महानंदाच्या दूध संघावरती पाठवलं. महाराष्ट्रातला मोठा न संघ जसा शिखर दूध संघ महानंदा, हे तिथं गेलं डायरेक्टर म्हणून. वर्षभरात ती बंद पडला. पुन्हा महागाई, पुन्हा रडत दादाकडे. दादा म्हणजे आता तुला लक्ष्मीच्या दारात पाठवतो डायरेक्ट. कुठं? महाराष्ट्राची शिखर बँक, सगळ्या सहकारी बँकेची बँक, MSC बँक, हे डायरेक्टर म्हणून तिथं गेलं. पहिली बैठक झाली. दुसऱ्या बैठकीला त्यांनी घोषित केलं 10,000 कोटीचा तोटा झाला म्हणून शिखर बँकेला पुन्हा कळायला लागलं. आला का? म्हणजे हे जिथं जातंय ते धुरुळाच करीत जाते, बंदच पडत जाते. मग काय प्रकार आहे म्हणून म्हणलं आयला भैयाचा जरा आपण कुंडलीच बघितली पाहिजे. मी कुंडली बघितली, मग कळलं हे पांढऱ्या पायाचं आहे. म्हणजे जिथं जात आहे तिथं धुरुळा, जिथं जात आहे तिथं उजाड, जिथं जात आहे तिथं कुसळ, उसाचा संबंधच नाही. आणि मग माझ्या सुजाण नागरिकांनी भूमपराणावासीच्या ठरवलं ही 7.5 आपल्यामध्ये नको. आणि म्हणून 2019 ला तुम्ही थोडा हळूच भैया साहेबांना बाजूला बसून सांगितलं जरा विश्रांती घ्या.
बघू दे दुसऱ्याचं बी काय असतं ते. आणि 2019ला न भूतो न भविष्यती असं 33,500 मताचा मला तुम्ही लीड दिला आणि विधान भवनात पाठवलं. पुढची कथा लय डेंजर आहे. पुन्हा मी तिथं गेल्यानंतर गडी गप्प नाही बसला, वळवळ करत होतं. मी ह्याच्या आजोबाने काकाने सगळ्या आणखी काय कोणी असं ठरवलं त्याला जर बाजूला बसू, मला बसवलं बाजूला, ठीक आहे बसलो बाजूला. आणि मग ठरवलं मी आणि आपल्या धाराशिवचे भाजपचे नेते सुजितजी ठाकूर जानेवारी पहिला आठवडा 2020 बंडाचं पहिलं निशाण आम्ही धाराशिवमध्ये लावलं. नैसर्गिक युती सेना भाजपची. जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा जिल्हाध्यक्ष केला आणि उपाध्यक्ष सेनेचा केला आणि बंडाचं पहिलं निशाण त्या ठिकाणी आम्ही धाराशिवला लावलं. बंड काय 2022ला झालं नाही, हे फायनल झालं. त्याची सुरुवात धाराशिव जिल्हा आणि त्याचे मुहूर्तमेढ या भूम परांडा वासीच्या आमदारांना लावले. हे वास्तव आहे. कारण मी माझा शब्द दिलेला होता माझ्या सहकार्यांना, माझ्या माता भगिनींना, माझ्या शेतकऱ्यांना, मी या ठिकाणी पाणी आणणारच. आणि हे पाणी यांना ह्या ठिकाणी आणू द्यायचं नव्हतं. यांना कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेतलं पाणी आणायचं होतं उजनीत फक्त. आणि हे काम अर्धवट ठेवून काम झालं नाही म्हणून हे पाणी परत बारामतीला वळवायचं होतं. हे जाहीर सांगतोय, ह्याची माहिती द्या. हे जाहीर सांगतोय. आणि मग 35 वर्ष 32 वर्ष ह्या जिल्ह्याला लाल दिवा होताच की. जिल्ह्याला होता का नाही लाल दिवा? का नाही आलं पाणी? आपल्या हक्काचं उजनी खोऱ्यातनं किंवा कृष्णा भीमा स्थिरी खोऱ्यातनं येणारं पाणी हे 52% 23.66 टीएमसीच्या ऑगस्टमध्ये आणि 48% आपल्या गोदावरी खोऱ्यात. ह्याच्यातलं 52% म्हणजे जवळपास 12-12.5 टीएमसी पाणी आपल्याला उजनीत नेणार. याची कुठली मान्यता नव्हती, पर्यावरणाची नव्हती ना लवादाची होती, कुठलीच मान्यता नाही. आणि ह्या बाबाने कॅनल करून ठेवली. आणि जर त्यावेळेस इलेक्शनला फ्लेक्स लावायचा, या कुटुंबानं जायचं, नारळ फोडायचा, तुम्ही बी खुश, हुर्रे, आलं पाणी, कुठं आहे पाणी. असं गेले 35 वर्ष फक्त कोपराला गुळ लावायचं काम केलं. यांना आमदारकीची हाव सुटली. मग हे गोदावरी खोऱ्याच्या अध्यक्ष होतेच ना महामंडळाचे. त्या 15 वर्षामध्ये का करता आलं नाही हे सगळं? सत्ता हातात होती, काका होते, आजोबा होते, केंद्रात सत्ता होती, महाराष्ट्रात सत्ता होती, गावागावात सत्ता होती. आणि म्हणून त्याचा परिणाम झाला आपल्या भूम परांडा वासीची घरटी प्रत्येक गावातला, प्रत्येक कुटुंबातला एक एक मुलगा पोटासाठी आज ठाणे, पुणे, मुंबईला जगतोय. ही हिंची देण आहे गेल्या 25 वर्षात. आणि आपण निश्चितपणे हे सगळं सहन करतो. मला वाटतं कुठंतरी बंडखोर वृत्ती मतदारांनी, माझ्या माता भगिनींनी, माझ्या तरुण मित्रांनी घेतली पाहिजे. इथून पुढं कुठलंही इलेक्शन करताना, कुठलीही निवडणूक, मग ते ग्रामपंचायतची असू द्या, ती स्थानिक स्वराज्य संस्था, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, पहिला त्या उमेदवाराला तुझा अजेंडा काय, तुझा वचननामा काय हे वाढवून विचारलं पाहिजे. आणि पुन्हा 5 वर्षांनी पुढे येताना तू आम्हाला हे वचन दिलं होतं, ह्याच्यासाठी काय केलं, हा जाब माझ्या तरुण मित्रांनी विचारला पाहिजे. तरच आपण विकसित होऊ शकतो, आपल्या भागाचा विकास करू शकतो. हे मला प्राध्यापक म्हणून तुम्हाला सांगू वाटतंय, ही सांगायची इच्छा आहे. पाण्याचं आपण वचन दिलं, पाणी झालं, आता पुढं काय करणार? मी परत उमेदवारी भरली 2000 ते 2024 ते 2029ला. आपला वचननामा काय असं तुम्ही विचारता असं समजून मी सांगतो. आज ह्या 3 ठिकाणी भूम परांडावासीला आपण एमआयडीसी आणली. 1,500 एकराच्या 3 एमआयडीसी मंजूर झालेल्या. त्या ठिकाणी ऍक्विजिशनचं काम चाललंय. आज आरोग्य विभागाचे सगळे हॉस्पिटल चालले. आज नगरपंचायतच्या तुम्ही बघितलं असेल, परांड्याला 200-250 कोटी निधी आणलेला आहे. या भूमला 200-250 कोटी निधी आणलेला आहे. आपल्या वाशीला 83 कोटीचा निधी आणलेला आहे. आता यांना निधी बी दिसत नाही, कामं बी दिसत नाही. आणि मी म्हणतो मी भाषण म्हणून केलं, हे जी चाललेली काम आहे सगळी हे उगच होत नाहीत ना. का कॉन्ट्रॅक्टरचा पैसा उतून चालला की ते काम करायला लागले.
ड्रेनेजची कामं चाललेत, गटारीची कामं चाललेत, डिवायडरची कामं चाललेत, रस्ता रुंदीकरण चाललेलं आहे, सगळी कामं चाललेली आहेत. आज प्रत्येक गावाच्या प्रत्येक गल्लीपासून ते मेन हायवे पर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विकासाचं काम सुरू झालेलं दिसेल. इथली तमाम जनता सांगते काम सुरू झालंय, ह्यांना दिसत नाही, त्याला मी काय करू शकत नाही. म्हणून आपल्याला 3 MIDC मध्ये उद्योग प्रचंड प्रमाणात आला पाहिजे. हे धरणात आलेलं पाणी एका ठिकाणी आलंय, ते उपसा जल सिंचन करून भूममध्ये फिरलं पाहिजे, वाशीमध्ये फिरलं पाहिजे, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत काकरी ना काकरी ती भिजली पाहिजे. ती व्यवस्था पुढची वितरित व्यवस्था करायची आहे, MIDC करायची आहे. सोयाबीन आपल्याला जास्त पिकतं, सोया तेलाच्या फॅक्टरी आपल्याला 3 ठिकाणी हे आपल्या मतदारसंघात वाशी असेल, भूम असेल आणि परांडा ह्या ठिकाणी टाकायचे आहेत. तेलातले आपले भूमिपुत्र महाराष्ट्राचे मोठे व्यापारी आपले महादेवदादा अंधारे इथं बसलेले आहेत. गेले वर्षभर आमची चर्चा झाली, त्यांना विचारा. आणि त्यांना विचारलं, दादा त्याला जेवढे मोठे व्यापारी आहे, आपल्या भागात सोयाबीन पिकतं, सोयाबीनची पोती खळ्यावरनं भरली की अडत्याचा भाव तिकडं पडला 3,500 रुपये भाव. आणि म्हणून मी दादाला विचारलं, नेमकी ज्ञानबाची मेघ कुठं आहे ह्याच्यात, हे काय करायला पाहिजे. दादा म्हणजे आपण मीठ टाकू तानाजी गाव तेल काढायचे, 3,500 रुपये भाव ज्यावेळेस मार्केटचा असेल, आपल्या शेतकऱ्याला आपण 5,100 रुपये भाव देऊ शकतो. ह्या 2 वर्षामध्ये आपण 3 ठिकाणी सोयाबीन पासून तेल काढणारे मिल टाकणार. ह्या 15 जानेवारी 2025 ह्याच भूमच्या तालुक्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या समोर 5 लाख लिटरचा दूध प्रकल्प आपण उभा करणार. भूमिपूजन त्या दिवशी करणार 15 जानेवारी 2025, 2-2.25 महिन्यात. तिसरं, सोनारीचा कारखाना बघितलाय, आज 1,500 ते 2,000 पोरं त्या ठिकाणी नोकरीला आहेत. वाशीचा शिवशक्ती बंद पडला होता, 2013ला चालू केला, आज 500-600 पोरं त्या ठिकाणी काम करतायत. तेरणा बंद पडला होता, गेले 15 वर्ष कोर्टाच्या सगळ्या लढाई आपण जिंकलो. 2023ला सुरू केला, मोठा कारखाना आहे, 2,000 ते 2,500 पोरं त्या ठिकाणी आज पोट भरतायत, बघून घ्या. वाशी तालुक्यातला इंदापूरचा आणखी एक कारखाना नरसिंह सहकारी, तो 13-14 वर्ष बंद आहे. बँकेने जप्त केला, त्याचा लिलाव काढला. 6 महिन्यापूर्वी आपण भैरवनाथनं तो विकत घेतला 39.5 कोटीला. या 4 महिन्यात त्याचंही धुराट पेटवल्याशिवाय सोच बसणार नाही. 100-500 पोरं तिथेही कामाला जातील. आमचा दिलीप या ठिकाणी आज व्यासपीठावर आहे, दिलीप तेलंग. गेले वर्षभर झाले आम्ही आटेची मिल त्या ठिकाणी चालू करतोय. आज माझ्या महिला बचत गटाच्या माध्यमातून 20 ते 25 हजार माझ्या माता भगिनींना क्रांती उद्योगच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ही नवीन फॅक्टरी या महिलांच्यासाठीच आहे. आज 100-500 महिलांना पुढच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतोय. हा करणारा तानाजी सावंत आहे. निर्मिती हा रक्तात गुण असावा लागतो, डोक्यात ताकद लागते, हाताला यश लागतं आणि 288 आमदारामध्ये कॅबिनेटमध्ये बोलण्याची धमक लागते तर निधी येतो. निधी येत नाही तसा येड्या गमाळ्याचं काम नाही निधी आणायचा. त्यालाही माहिती आहे 15 वर्ष काय मिळालं. त्याचा आमदारचा फंड सुद्धा माघारी गेलेला आहे. शेतकरी सांगतात कारण टक्केवारी नाही गेले की ते फंडच देत नव्हतं. जा म्हणायचं माघारी, फंड माघारी, बॅक टू स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. इथं तसं नाही. तुम्ही बघितलं गेले 2-2.5 वर्षामध्ये 1,500 ते 2,000 कोटीचा विकास निधी महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतनं आपल्या भूमपराठा वाशासाठी आणलेला आहे. छाती ठोकपणे सांगतोय. कुणाला शंका असेल समोरच्याला ह्याच व्यासपीठावर येऊन त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तानाजीराव सावंत सज्ज. या समोर हे खोटं म्हणून सांगा, तेवढं तरी डेअरिंग दाखवा, तेवढं तरी डेअरिंग दाखवा. आणि म्हणून मला एक करायचं आहे, मग अशा पद्धतीचा तुमचा सेवक दबंग असला पाहिजे का शेपूट घालणारा असला पाहिजे.
हे तुम्ही ठरवायचं आहे. मी काका म्हणणार नाही, मामा म्हणणार नाही, माझा आजोबा म्हणणार नाही, जाणता राजा म्हणणार नाही. माझ्या धमक आहे महाराष्ट्राच्या विधानसभेतनं ह्या ठिकाणी निधी खेचून आणायचा आणि 35 वर्ष माझ्या जनतेवरती केलेला अन्याय, मागासलेला तालुका, मागासलेला जिल्हा हा डास पुसण्याची हिंमत माझ्या मनगटात आहे. करून दाखवणार. आधी करतो मग बोलतो, करून दाखव. आणि दुसरी गोष्ट, ह्या 5 वर्षामध्ये जर मी हे बोललेलो विकास जर केला नाही तर या धाराशिव जिल्ह्याची सीव ओलांडणार नाही. हे शब्दावर सांगा, हे शब्दावर सांगा. आता आमची लाडकी बहीण, आमच्या मुख्यमंत्र्यांनी योजना आणली. मुख्यमंत्री लाडकी बहीण 1,500 रुपये घरात दिले. एका घरात 2 महिला म्हणलं तरी आमच्या ताईने सांगितलं 36,000. पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6,000, स्टेटचे 6,000, केंद्राचे 12,000, 48,000. 3 सिलेंडर मिळतात, त्याचे 5,000, 51,000, 52,000 रुपये मिळतात एका कुटुंबाला. आणि काँग्रेसवाल्यांनी ह्याची चर्चा केली. जरा आमच्या माता बहिणींना दिवसाचा प्रयत्न केला, चिडवण्याचा प्रयत्न केला. काय 1,500 म्हणजे महाराष्ट्राच्या माता भगिनींची तुम्ही चेष्टा करताय, 1,500 रुपये खात्यावर टाकताय. काय चाललंय हे? एवढ्यावर थांबले नाही चर्चा करून. काँग्रेसचा राज्यातला एक मोठा नेता हायकोर्टात पिटिशन टाकली आणि ही योजना बंद करावी, स्थगिती द्यावी अशा पद्धतीची विनंती केली. कोर्टानं ते फेटाळलं, कारण माझ्या लाडक्या बहिणींची एवढी ऊर्जा माझ्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे होती, म्हणून ती योजना टिकली. आता खात्यात 5,000 रुपये जमा झालेत आणि मला सांगायला अभिमान आणि आनंद वाटतोय, अख्ख्या महाराष्ट्रात माझा हा धाराशिव जिल्हा लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये 1 नंबरला आहे. आधी केले मग सांगितले. दुसरी योजना आपण आणली होती 2 वर्षापूर्वी, गाव तिथं स्मशानभूमी. भारतात ही योजना कोणीही राबवली नव्हती, आपण राबवली. गाव तिथं स्मशानभूमी. ज्या समाजाचं त्या ठिकाणी स्मशानभूमी नाही त्याला त्याची स्मशानभूमी हक्काची मिळाली पाहिजे. 1550 गावांना या धाराशिव जिल्ह्यामध्ये स्मशानभूमी निर्माण करायचं काम तुमच्या सेवकाने केलेलं आहे. भारतात कुठं हा अभियान राबवलं का बघून घ्या. म्हणजे असलं सुचायला डोक्यात ज्ञान लागतं तरच ते सुचतं, नाहीतर बघतो करतो. मला मी आमदार व्हायच्या अगोदर, मंत्री व्हायच्या अगोदर मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा. कुठला प्रश्न? जे काय माझे आमदार होते पहिले 15 वर्ष, कुठल्याही शेतकऱ्याचं, माझ्या लेकरा बाळाचं, शाळेतलं, माझ्या माता भगिनीतलं रेशन कार्डचं काम त्याच्याकडे त्याच्या दारात घेऊन गेल्यानंतर उचलला फोन, सांगितलं हे माझ्या मतदारसंघातला या लागले, काम करायचं, 4 तासाच्या येस म्हणायचं, काम झालं म्हणून सांगायचं. कधी बोललं? कोणी सांगावं? एक फोन शासकीय अधिकाऱ्याला ह्यानं अशा पद्धतीचा केला का? तुमचा सेवक आमदार असो ना मंत्री असो, मग त्या ठिकाणी सेक्रेटरी असो नाही तर जिल्हाधिकारी असो, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री असो नाहीतर मुख्यमंत्री असो, मतदारसंघासाठी कुठलीही तडजोड करत नाही. हे बघितले सगळे. माझ्या मतदारसंघासाठी मला हे पाहिजे म्हणलं की पाहिजे, तिथं कॉम्प्रोमाइज नाही. माझा प्रस्ताव मंत्रिमंडळात आल्यानंतर एकाचीही हिंमत होत नाही की त्याला ते अडवायचा. आणि म्हणून अशा पद्धतीचं काम करणारा तुमचा सेवक आहे. आणि येत्या 20 तारखेला, त्याच्या अगोदर एक सांगायचं राहून चाललंय, परत रिमाइंड करतो. आमच्या मुख्यमंत्र्यांनी, आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी, भारताच्या पंतप्रधानांनी आपल्याला वचन दिले, नीट ऐका कान देऊन. 20 तारखेला बटन दाबायचे आहेत. 23 तारखेला महायुतीचंच बहुमत होणार आहे महाराष्ट्रामध्ये. 26 तारखेला महायुतीची सत्ता पुनर्स्थापित होणार आहे. त्यानंतरच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे कर्जमाफी करायचा निर्धार माझ्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेणार आहे. म्हणजे 7-12 उतारा कर्जमुक्त. आज वीज बिल मुक्त केले, 0 बिल येत आहे. तसं
7/12 कर्जमुक्त करायचा निर्धार या इतर घेतलेला आहे. आणि माझ्या लाडक्या ताईला 1,500च्या ऐवजी 21 रुपये घोषित केले. 21चे आम्ही 3,000 देणार आहे आणि 3,000चे आम्ही 5,000 देणार आहे हे घोषित केले. मग या नतद्रष्ट लोकांना आपण मतदान करायचं का महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री शेतकऱ्याचा पोरगा आमच्यासारखे त्याच्या सहकारी यांना मतदान करायचं हे तमाम माझ्या महाराष्ट्रातील जनतेनं ठरवायचं. म्हणून आज नम्र आवाहन करतोय, नम्र विनंती करतोय, जर विकास करायचा असेल आणि आपल्या लेकरा बाळाला आपला भाग सोडून जगायला गेलेल्या पोरांना या चिमण्यानो परत फिरारे हे म्हणायचं असेल तर आपल्याला शिवजल क्रांती करायची असेल, धवल क्रांती करायची असेल, हरित क्रांती करायची असेल, उद्योजकता क्रांती करायची असेल, आपला भाग पश्चिम महाराष्ट्रातल्या तालुक्यासारखा करायचा असेल तर 20 तारखेला 1 नंबरला नाव आहे, 1 नंबरला बटन आहे, धनुष्यमानाचं चिन्ह आहे, ते बटन दाबून विक्रमी मताने विजय करायचं एवढंच कळकळीचं आव्हान आपल्याला करतोय. 23 तारखेला गुलाल उधळायचा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी वचन दिल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी तुम्ही आमदार करा, नामदार करायची जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपा हे सांगितलंय सगळ्याच्या साक्षीने. आणि म्हणून 26 तारखेला आपल्याला नामदारची शपथ घेण्यासाठी जायचं आहे एवढंच आवाहन करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.